नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळणार आहे विक्रम जीवा आणि काव्यासाठी फ्रेंडशिप बँड घेऊन येतो आणि ते फ्रेंडशिप बँड ते दोघांना एकमेकांना बांधायला सांगतात। तर विक्रम म्हणतो तुम्ही दोघांनीही हे फ्रेंडशिप बँड एकमेकांना बांधलं पाहिजे, एका घरात राहताय म्हणजे एकमेकांशी संवाद झालाच पाहिजे। मैत्रीला कोणतीच व्याख्या नाही, त्यामुळे हे फ्रेंडशिप बँड घ्या आणि एकमेकांना बांधून टाका। घ्या पटकन दोघंजण, काय बघताय माझ्याकडे, असं म्हणून तो त्यांना फ्रेंडशिप बँड देतो। तर इकडे आपल्याला पाहायला मिळेल नंदिनी मानिनीने सांगितलेलं जे काम असतं ते पूर्ण करत असते आणि मानिनीने नंदिनीला विक्रमसाठी चिठ्ठी ठेवायला सांगितलेली असते, म्हणजे ती बोलत असते आणि ती त्या शब्दांमध्ये उतरवते। त्यानंतर मानिनी म्हणते लविंग मानिनी असं लिहिते ते। त्यानंतर नंदिनी म्हणते आई कशाला नाव नको लिहायला, कारण जर नाव लिहिलं तर लविंग कोण आहे हे त्यांना समजेल ना, मग हे नाव नको लिहायला। नंदिनी मानिनीची समजूत काढते आणि मानिनी सुद्धा तिच्या होला हो म्हणते आणि शेवटी जाताना थँक्यू म्हणते। तर चिठ्ठी सोप्यावरतीच ठेवलेली असते आणि ती सोप्यावरली चिठ्ठी वाऱ्याने उडून बाहेरच्या दिशेने जात असते आणि तेवढ्यात बाहेरून जीवा येतो। तर जीवा तो चिठ्ठी उचलतो आणि चिठ्ठी उचलल्यानंतर त्या चिठ्ठीमध्ये जे काही लिहिलेलं आहे ते तो मनापासून वाचत असतो आणि मनातच म्हणतो किती आतल्या गाठीची आहे रे बाबा ही चकाचक बाई, मनात एक आणि ओटात एक आहे हिच्या। मध्ये तिने जे काही लिहिलं आहे त्यावरून एवढं तर कळतंय की हिला माझी किती काळजी आहे। खरंच नंदिनी मला माझ्या आयुष्यात आली आहे हे माझं भाग्यच आहे। उशिरा का होईना नंदिनीला समजून घेत आहे आणि तो तिच्याकडे आकर्षित